9 जानेवारी 1970 रोजी ब्रूस ली याने स्वतःलाच एक पत्र लिहिलं. ते पत्र आजही गोल्ड्स लेटर म्हणून प्रसिद्ध आहे. त्या पत्रात त्याने असं लिहिलं होतं की तो 1980 पर्यंत हॉलिवूडमधील एक सुपरस्टार बनलेला असेल. संपत्ती, प्रसिद्धी, प्रतिष्ठा यासोबत त्याला आध्यात्मिक शांतीसुद्धा त्याने मिळवलेली असेल. हे शब्द लिहून त्याने ते पत्र त्याच्या खिशात ठेवलं. त्यानंतर मात्र ते पत्र त्याने कधीही बाहेर काढलं नाही. जेव्हाही तो कधी खिशामध्ये हात घालत असे तेव्हा त्या पत्राचा स्पर्श त्याला त्याच्या ध्येयाची आठवण करून देत होता. दरम्यानच्या काळात ब्रूस ली याने अनेक यशस्वी चित्रपट दिले, पण 1973 मध्ये एंटर द ड्रॅगन ह्या चित्रपटामुळे मार्शल आर्टचा आयकॉन बनलेला ब्रूस ली हा जगप्रसिद्ध झाला. दुर्दैवाने 1973 मध्ये तो मरण पावला, पण त्याने लिहून ठेवलेले ध्येय आणि त्या ध्येयपूर्तीचा आनंद त्याला अत्यंत कमी वेळात अनुभवायला मिळाला. थोडक्यात काय तर आपणही असे आपले ध्येय लिहून ठेवले तर त्या ध्येयपूर्तीचा प्रवास अत्यंत सोपा आणि सुखकर होईल यात काही शंका नाही. अशाच दर्जेदार मराठी कंटेंटसाठी मला फॉलो करा.